आज तुम्ही सगळ्यांनी राजधानी नवी दिल्लीच्या राजपथावरील भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा बघितला असेल। परदेशी पाहुण्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीतरी सांगत असल्याचं टीव्हीवर दिसत होतं। दरवर्षी आपण सगळेजण नित्य नियमाने डोळे दिपवून टाकणारा हा सोहळा बघत असतो, पण हा केवळ संचालनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सोहळा नसून तो भारताच्या जागतिक मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा मंच म्हणजेच प्लॅटफॉर्म आहे। दरवर्षी 26 जानेवारीला राजपथ, ज्याला आता कर्तव्य पथ म्हणून ओळखलं जातं, तिथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी एका परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्याची परंपरा आहे। 2026च्या 77व्या प्रजासत्ताक दिनासाठी युरोपियन युनियनच्या 2 बड्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं। एकाच वेळी 2 नेत्यांना, विशेषतः एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या प्रतिनिधींना बोलवणं हे भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचं प्रतीक आहे असं म्हटलं जात आहे। पण ही परंपरा कधी आणि कोणी सुरू केली, कोणत्या परदेशी पाहुण्याला कधी बोलवायचं, त्याची निवड कशी होते आणि या सगळ्या मागचं राजकारण अत्यंत रंजक आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा हे प्रमुख पाहुणे आहेत। पण सुरुवातीलाच आपण प्रजासत्ताक दिन समारंभाला परदेशी पाहुणा बोलवण्याची परंपरा कशी सुरू झाली हे बघूया। परंपरेचा इतिहास 1950 पासूनचा आधुनिक भारताचे शिल्पकार आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची जगाला नवी ओळख करून देण्याची ही परंपरा सुरू झाली। भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा झाला। तेव्हापासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे। स्वतंत्र भारताचे पहिले प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपती सुकर्णो यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। सुकर्णो यांची निवड ही काही योगायोग नव्हती। भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश ब्रिटिश वसाहतवादाविरुद्ध लढा देत होते आणि त्यामुळे दोन्ही देशात एक समान धागा होता। तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। याला केवळ कोविड काळातील 2021 आणि 2022 ही 2 वर्ष अपवाद ठरली। सुरुवातीच्या काळात म्हणजे 1950 ते 1970च्या दशकात भारताने अलिप्तवादी चळवळीशी म्हणजेच नामसंबंधित देशाच्या नेत्यांना प्राधान्य दिलं। यामध्ये युगोस्लावियाचे मार्शल टिटो, चीनचे मार्शल ये जियानिंग आणि घानाचे कम्मे नक्रुमा यांचा समावेश होता। मात्र शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि जागतिक समीकरणांमध्ये बदल झाल्यानंतर भारताने आपल्या निवडीचे निकष बदलले। आता केवळ मैत्रीपूर्ण संबंधच नव्हे तर लष्करी, आर्थिक आणि सामरिक हितसंबंध जोपासण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो। सुरुवातीला 1950 ते 1954 पर्यंत प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन परेड लाल किल्ला किंवा रामलीला मैदानावर व्हायची, पण 1955 पासून कर्तव्य पथ हे या ऐतिहासिक परेडचे कायमस्वरूपी ठिकाण बनलं। आतापर्यंत युनायटेड किंगडम आणि फ्रान्सच्या नेत्यांना सर्वाधिक वेळा म्हणजेच प्रत्येकी 5 वेळा आमंत्रित करण्यात आले। निवड प्रक्रियेतील पडद्यामागच्या हालचाली, एखाद्या देशाच्या प्रमुखाला प्रमुख पाहुणा म्हणून निवडणं ही अतिशय क्लिष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे। ही प्रक्रिया 26 जानेवारीच्या सुमारे 6 महिने आधीच सुरू होते। परराष्ट्र मंत्रालय यात मध्यवर्ती भूमिका बजावतं। सर्वात आधी भारताचे ज्या देशांशी धोरणात्मक संबंध आहेत अशा देशांची यादी तयार केली जाते। ही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे पाठवली जातात। यात अनेक गोष्टींचा विचार केला जातो। पहिली गोष्ट म्हणजे त्या नेत्याची उपलब्धता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या देशाशी भारताचे सध्याचे संबंध आणि भविष्यातील योजना। एकदा का नाव निश्चित झालं की मग अनौपचारिकपणे त्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधून संबंधित नेत्याच्या उपलब्धतेची चाचपणी केली जाते। हे सर्व अत्यंत गुप्तपणे केले जातं, कारण एखाद्या नेत्याने निमंत्रण नाकारलं तर ती भारतासाठी नामुष्कीची बाब ठरू शकते। अनौपचारिक संमती मिळाल्यानंतरच अधिकृत निमंत्रण पाठवलं जातं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं का केलं जातं, पाहुण्यांना का बोलावलं जातं? अनेकांना प्रश्न पडू शकतो की एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी परदेशी पाहुण्यांना बोलवण्यामागचं नेमकं प्रयोजन काय, कारण काय? याचं उत्तर भारताच्या वसुधैव कुटुंबकम या संस्कृतीत आणि आधुनिक जिओपॉलिटिक्स मध्ये दडलेले सामरिक आणि आर्थिक हितसंबंध। प्रमुख पाहुणे म्हणून येणाऱ्या नेत्याचा देश आणि भारत यांच्यात अनेकदा महत्त्वाचे करार या भेटी दरम्यान होतात। 2026 मध्ये युरोपियन युनियनच्या नेत्यांना बोलवण्यामागे भारताचा उद्देश मुक्त व्यापार कराराला FTA गती देणं हा आहे। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे।
दुसरं म्हणजे जागतिक संदेश, भारताचा मित्रपरिवार कोण आहे आणि भारताचे जागतिक राजकारणात काय स्थान आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी या सोहळ्याचा वापर होतो. 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची उपस्थिती भारताच्या अमेरिकेशी वाढत्या जवळकीचं प्रतीक होती. तसेच फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन किंवा रशियाचे नेते जेव्हा येतात तेव्हा ते भारताच्या संरक्षण भागीदारीची साक्ष देतात. संरक्षण सामर्थ्याचे प्रदर्शन, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारत आपल्या लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन करतो. परदेशी नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन करणं म्हणजेच एका प्रकारे त्या देशाला आणि जगाला भारताच्या संरक्षण सज्जतेची जाणीव करून देणं असतं. निवडीचे निकष आणि बदलता कल. पूर्वी केवळ मित्र राष्ट्रांनाच बोलावलं जायचं, पण आता भारताने आपली रणनीती बदलली. ज्या देशांशी भविष्यात संबंध सुधारायचे आहेत किंवा ज्याच्याकडून मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे त्यांना आता प्राधान्य दिलं जातं. उदाहरणादाखल मध्य आशियाई देशांच्या नेत्यांना किंवा आसियान देशांच्या प्रमुखांना एकत्रित बोलवून भारताने ॲक्ट ईस्ट धोरणाचा पुरस्कार केला होता. यंदा युरोपियन युनियनच्या 2 प्रमुखांना बोलवण्यातून भारत आता केवळ एका देशाशी नाही तर संपूर्ण युरोपियन ब्लॉकशी संबंध दृढ करू पाहतो. ही बाब अधोरेखित होते. सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत, विशेषतः रशिया युक्रेन संघर्ष आणि मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर युरोपसोबतची जवळीक भारतासाठी संतुलन साधण्याचं काम करते. थोडक्यात सांगायचं तर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे केवळ शोभेची बाहुली नसतात, ती निवड भारताच्या परराष्ट्र धोरणाचं प्रतिबिंब असतं. 1950 मध्ये भारताशेजारच्या सुकर्णो यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज 2026 मध्ये शेकडो मैल दूरवरच्या युरोपियन युनियनच्या नेत्यांपर्यंत येऊन पोहोचलाय. प्रत्येक पाहुण्यासोबत भारताच्या इतिहासाचं आणि भविष्याचं एक पान हे जोडलेलं असतं. त्यामुळेच 26 जानेवारीला कर्तव्य पथावर कोण सलामी स्वीकारणार याकडे केवळ भारतीयांचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं. यंदाचं हे आमंत्रण म्हणजे भारताने व्यापाराचे दरवाजे उघडण्यासाठी, चीनला शह देण्यासाठी आणि जागतिक राजकारणात स्वतःचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. भारताचं परराष्ट्र धोरण वसुधैव कुटुंबकम म्हणजे संपूर्ण जग हे एक कुटुंब या उदात्त विचारावर आधारित आहे, पण त्याच वेळी ते देशाच्या आर्थिक आणि सामरिक हिताचं रक्षण करणारही आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2026 रोजी या जागतिक नेत्यांनी कर्तव्य पथावर उपस्थित राहून केवळ संचलन बघितलं नसेल तर तिथून भारत आणि युरोप यांच्यातील एका नव्या मजबूत भागीदारीची सुरुवात झाली असेल. हीच खरी भारताच्या मुत्सद्देगिरीची ताकद आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पंडित नेहरूंच्या काळात सुरू झालेल्या प्रथेबद्दल, यंदाच्या पाहुण्यांबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.